अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पीला सतत पिऊचं बोलणं आठवत असतं आणि त्यामुळे ती अस्वस्थ होते. त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येत तिला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर अप्पी म्हणते की पिऊ ताईला काय झालं आहे तेच मला कळत नाही. मगाशी ती कशी बोलत होती बघितलं ना तू. आपण एकदा तिच्याशी शांतपणे बोलायला हवं. पण अर्जुन अप्पीला सांगतो की आपण त्यांच्याशी काही बोलायचं नाही आहे. मगाशी त्या जेव्हा बोलत होत्या तेव्हा मी त्यांचे डोळे बघितले. त्या आपलं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. मात्र अप्पी काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही अर्जुन, आपल्याला असं गप्प बसून नाही चालणार. पिऊताई माझी एकुलती एक मैत्रीण आहे. तिने आत्तापर्यंत मला साथ दिली आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, एक गोष्ट लक्षात ठेव, आता त्यांच्यासाठी तू फक्त एक वाईट बाई आहे तिच्यामुळे त्यांच्या नवऱ्याला त्रास झालाय. आणि अर्जुनचं हे बोलणं ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन तिला सांगतो की आपण थोडे दिवस शांत राहू, काही दिवस जाऊ दे आणि मग त्यानंतर आपण हवं तर त्यांच्याशी बोलूयात. तर अप्पी म्हणत असते की माझा पिऊताईवर आणि आमच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे. सगळं काही ठीक होईल. आमची मैत्री इतक्या सहजासहजी तोडली जाऊ शकत नाही. मात्र दुसरीकडे पिऊ मनी मावशीच्या बोलण्यात येऊन तिला म्हणत असते की घरातील कोणालाच त्या अप्पीची चूक दिसत नाही. तिच्या चुका सगळ्यांना दाखवून द्यायलाच हव्यात. आणि त्यावेळी मनी मावशी मुद्दाम विचारते, अगं पण हे काम करणार कोण? तर पिऊ सांगते मी. आणि ते ऐकून मनी मावशी खुश होते. तर दुसरीकडे सरकार आणि रुक्मिणी बाळासोबत खेळत असतात. बाळासोबत खेळताना त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. सरकार म्हणत असतात की देवाने आपल्याकडून 2-2 नातू हिरावून घेतले, पण हा नातू आपल्याला दिला. तर रुक्मिणी म्हणते हो ना, आपण याला जीवापाड जपूयात. आणि त्यावर सरकारही हो म्हणतात. पण त्यानंतर रुक्मिणी त्यांना विचारते की काल सुजय नक्की काय बोलत होता. त्यावर सरकार विचारतात कशाबद्दल. तर रुक्मिणी म्हणते की आता उगाच तुम्हाला माहीत नाही असं वागू नका. मला माहिती आहे, तो म्हणाला होता की जर अर्जुनला हे सगळं कळलं तर घराचे तुकडे होतील. की कशाबद्दल बोलत होता तो. आणि त्यावर सरकार म्हणतात की तू उगाच यात पडू नको. पण रुक्मिणी काही ऐकत नाही आणि मग सरकार तिला सगळं काही सांगण्याचा निर्णय घेतात. ते रुक्मिणीला सांगू लागतात की ही आत्ताची नाही तर खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि तेव्हा माझ्या हातून जे काही घडलं त्याचा पश्चाताप मला मी मरेपर्यंत राहणार आहे. मात्र ते पुढे काही बोलणार इतक्यात बाळ रडू लागतं आणि त्यामुळे सरकारांना काही सांगता येत नाही. रुक्मिणी बाळासाठी दूध आणायला जाते. तर सरकार बाळाला हातात घेऊन म्हणत असतात की बाळा, कसं सांगू मी तुझ्या आजीला माझ्या हातून काय चूक झाली आहे ते. तर दुसरीकडे अप्पी अर्जुन झोपलेले असतात. पण अप्पीला पुन्हा एकदा बाळाचं स्वप्न पडतं आणि ती डचकून जागी होते. ती खूप घाबरलेली असते आणि त्याचवेळी तिला बाळाचा आवाजही ऐकू येतो. ती अर्जुनला उठवते आणि सांगते की बघ ना, बाळ रडत आहे, आपण जाऊन बघूयात. पण तो म्हणत असतो की दादा आणि वहिनी असतील. पण अप्पी काही ऐकत नाही. ती अर्जुनला घेऊन बाहेर जाते. रुक्मिणी आणि सरकार बाळाला घेऊन बसलेले असतात. अप्पी अर्जुन तिथे जात विचारतात की काय झालं. तर रुक्मिणी म्हणत असते की बाळाला भूक लागली आहे. तर सरकार म्हणतात की तो झोपण्याच्या आधीच त्याला दूध पाजलं होतं, पण परत त्याला भूक लागली. त्यावर रुक्मिणी म्हणते की अहो, ते तान्हं बाळ आहे आणि या बाळाला त्याच्या आईच्या दुधाची गरज आहे. या वरच्या दुधाने त्याची भूक भागत नाही. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण आता आपण त्याला आईचं दूध कुठून आणून द्यायचं? त्याची आई तर त्याला सोडून निघून गेली. त्यावर रुक्मिणी म्हणते पण काहीतरी करायला तर हवंच ना. आणि मग त्यावेळी अप्पी हळूच अर्जुनला विचारते की मी बाळाला दूध पाजू का? आणि ते ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. तो अप्पीला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण अप्पी म्हणते की अर्जुन प्लीज, मला बाळाला दूध पाजू दे. आणि त्यावेळी सरकार तिला विचारतात की काय झालं अप्पे? आणि त्यावर अप्पी त्यांना काही सांगणार इतक्यात अर्जुन मध्येच म्हणतो की काही नाही सरकार, पण मला असं वाटतं की आपण बाळासाठी दाई आणायला हवी, म्हणजे त्याच्या दुधाचा प्रश्न मिटेल. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो, मलाही असंच वाटतं, पण मग आत्ताचं काय? आणि त्यावेळी मग अप्पी म्हणते की आई, मी बाळाला दूध पाजू का? आणि मग ती बाळाला बाटलीने दूध पाजण्यासाठी पुढे जाते. मात्र जेव्हा ती बाळाला हात लावते तेव्हा तिच्या हाताला जोरात झटका बसतो. त्यामुळे अप्पी घाबरून पाठीमागे सरकते. ती घाबरूनच बाळाकडे बघत असते. ती खूप अस्वस्थ होते आणि तिची ही अवस्था बघून इतर सगळेजण घाबरतात. रुक्मिणी विचारत असते की काय झालं अप्पे, बाळाला दूध पाजतीयस ना? आणि त्यावर अप्पी बाळाला घेण्यासाठी पुन्हा हात पुढे करते. पण तितक्यात मनी त्या ठिकाणी येते आणि ती अप्पीवर ओरडतच तिला विचारते की तू इथे काय करते?
जर रुपालीने तुला बाळाजवळ बघितलं ना तर घरात पुन्हा भांडणं होतील. आणि त्यावेळी मग अर्जुनही म्हणतो की हो अप्पे चल तू इथून, आणि तो अप्पीला जबरदस्तीने तेथून घेऊन जातो. तर मनी मनाशी म्हणत असते की काही झालं तरी या अप्पीला आणि बाळाला एकमेकांच्या जवळ येऊ देता कामा नये. तर दुसरीकडे अप्पी घराबाहेरच बसलेली असते. तिला सतत जेव्हापासून ती प्रेग्नेंट होती तेव्हापासूनचे क्षण आठवत असतात आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती खूप अस्वस्थ होते आणि रडतच म्हणत असते की देवा, हे सगळं काय चाललंय रे? खरंच माझं बाळ जिवंत आहे की मला उगाच आपली आशा वाटतीये? आणि ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत रडतच बाहेर बसून राहते. त्याचवेळी कदम त्या ठिकाणी येतात. ते अप्पीला काय झालं आहे ते विचारतात, पण अप्पी त्यांना काही सांगत नाही. पण कदम म्हणत असतात की अप्पे सांग मला काय झालं आहे ते. तर अप्पी म्हणते की नाही बाबा, तुम्ही मला परत वेडी म्हणाल. मात्र कदम म्हणतात की मी काही अर्जुन नाही, मी तुझा बाप आहे आणि बाप कधीच आपल्या लेकीची साथ सोडत नाही. सांग आता मला काय झाले ते. आणि मग त्यावर अप्पी सांगते की मला असं वाटते की माझं बाळ जिवंत आहे. आणि ते ऐकून कदम म्हणतात ठीक आहे, पण मग आता तू 2 गोष्टी कर. पहिली म्हणजे याबद्दल अर्जुनला काहीही बोलू नको, कारण त्याने फक्त तुला त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुला वाटतंय ना बाळ जिवंत आहे, मग ते सिद्ध कर. जर तू ही गोष्ट सिद्ध केली तरच सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवतील. आणि कदमांचं हे बोलणं अप्पीला सुद्धा पटतं. आणि मग ती कदमांना म्हणते की बाबा, जोपर्यंत मी माझं बाळ जिवंत आहे हे सिद्ध करत नाही तोपर्यंत ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही. आणि मग ती आनंदाने त्यांना मिठीही मारते आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण हॉलमध्ये एकत्र जमतात. सगळेजण स्वप्नीलकडे रुपालीच्या तब्येतीबद्दल चौकशी करत असतात. तर तो सांगतो की ती अजूनही बेशुद्धच आहे, मला खूप काळजी वाटते. आणि त्यावेळी मनी मावशी मध्येच म्हणते की हे सगळं काही त्या अप्पीमुळेच झालं आहे. तिला माहीत होतं ना की तो सुजा दारू पितो, मग तरी तिने त्याचं काम बंद कशाला पाडायचं. आणि मग त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच दुसरीकडे रुपालीला शुद्ध येते आणि शुद्धीवर आल्यावर तिला सगळे प्रसंग आठवतात. ती आणि स्वप्नील अप्पी अर्जुनसोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते तो क्षण, त्यांनी सोनोग्राफीमध्ये बाळाला बघितलं होतं तो क्षण, आणि मग त्यानंतर जेव्हा ती पोटावर पडली होती तो क्षण, आणि मग त्यानंतर घडलेला प्रत्येक प्रसंग तिला आठवत असतो. आणि मग ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. तर दुसरीकडे सुजयसुद्धा बाहेर येतो आणि तो स्वप्नीलची माफी मागतो. पण स्वप्नील त्याचं बोलणं ऐकूनही घेत नाही. घरातील इतरही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे तो मोठ्याने ओरडून म्हणतो की तुम्ही काय मला वाळीत टाकलं आहे का? पण पिहू त्याला शांत करत सांगते की तू प्लीज हळू आवाजात बोलतील सगळेजण तुझ्याशी. आणि त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते आणि स्वप्नीलला विचारते की आपलं बाळ कुठे आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.